तर नमस्कार मंडळी, मी पूजा. आपले जे सबस्क्रायबर आहे ते सर्व मला ओळखत असतील, पण आज बरेच दिवस झाले माझे ब्लॉग वगैरे बंद होते. कारण जो माझा पहिला मोबाईल होता तो बंद पडलेला आहे आणि त्यानंतर आता मी नवीन मोबाईल घेतलेला आहे, त्याच्यामुळे आता परत आपले ब्लॉग चालू होणार आहेत. आणि तसंही आषाढी एकादशीपासून मी ब्लॉग बनवण्याला चालू करणार होती, पण मेन झालं असं की ज्या माझ्या सासूबाई आहेत त्यांना शुगर व बी पीची थोडा त्रास आहे. त्याच्यामुळे त्यांचा बी पी आहे ना एकदम लो होत होता किंवा एकदम वाढत होता. त्याच्यानंतर त्याचं शुगर पण जेव्हा शुगर वाढायचा तेव्हा बी पीची लेवल कमी होत होती आणि त्याच्यानंतर जेव्हा शुगर वाढायचं तेव्हा बी पीची लेवल कमी होत होती आणि जेव्हा बी पी वाढत होती त्यावेळेस शुगरची लेवल कमी होत होती. असं करत 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 2-3 दिवस होऊन गेले आणि इथं त्यांना गावात आमच्या इथं जे डॉक्टर आहेत त्याच्या इथं दाखवणं चालू होतं. पण झालं असं की त्यांना एकदम श्वास घ्यायला त्रास झाला आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही रात्रीचं हॉस्पिटलाइज केलं आणि तिथं गेल्यानंतर त्यांना 2-4 दिवस ठेवून घेतलं होतं. त्याच्यानंतर आणि त्या घरी यायच्या आधी त्यानंतर मी पण थोडी आजारी पडली होती, मला ताप आली होती. आता हे जे वातावरण आहे सध्या, कधी पाणी येत आहे, कधी ऊन तापत आहे, कधी आभाळ येत आहे, त्याच्यामुळे बरेचसे जण आजारी आहेत आणि त्या आल्यानंतर परत काही पाहुणे रावणे यांच्यातच पूर्ण टाईम गेला माझा. त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही बनवू शकत नव्हती. पण आता उद्यापासून आपले जे डेली ब्लॉग आहेत ते चालू होतील आणि त्यानंतर उद्यापासून मी पंढरपूरला जात आहे. तर तिथे काही जे नजारे मी पाहील ते सर्व मी मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा आणि तुम्हा सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर उद्यापासून आपले ब्लॉग डेली चालू होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण तुमचं प्रेम आणि सपोर्ट मला असू द्या आणि माझ्या चॅनलला जे कोणी नवीन असतील ते सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल लवकरात लवकर मोनेटाईज हो हे देवापुढे प्रार्थना करा. कारण बरेच दिवस झाले माझं चॅनल आहे आणि ते काही दिवस बंद पडलेलं असल्यामुळे तर ते चॅनल काही मोनेटाईज होऊ शकत नव्हतं आणि त्याच्यानंतर माझा जो वॉचिंग टाईम आहे तो पण कमी झालेला आहे. तर सर्वांना अशी हात जोडून विनंती आहे की माझं चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करा. चला तर बाय, आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.